नमस्कार मंडळी. आता आंब्याचं सीझन चालू आहे म्हटल्यावर कैरीचं लोणचं तर बनवायलाच हवं. त्यासाठी मी इथे 3 किलो कैऱ्या घेतल्यात. स्वच्छ धुवून म्हणजे रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी स्वच्छ धुवून घेतल्या. त्याच्यानंतर या वेळीच्या साहाय्याने अशा कैऱ्याच्या फोडी करून घेतल्या. इथे ह्या फोडी छान स्वच्छ पुसून करून घेतल्या. त्यामध्ये मी 1 वाटी मीठ, 100 ग्रॅम हळद घालून घेतली. आता हे मीठ आणि हळद एकदम छान असं पूर्ण कैऱ्यांच्या फोडींना लावून घ्यायचं आणि हे रात्रभर असं मुरत ठेवायचं, जेणेकरून यातलं आंबट पाणी सगळं असं निघून जाईल. आता दुसऱ्या दिवशी ह्या फोडी थोड्याशा सुकवून घेतल्या. त्यामध्ये नंतर मीठ घालून घेतलं. ही आपली घरची मोहरी आहे, स्वच्छ धुवून वाळवून मिक्सरला अशी जाडसर वाटून घेतली. 1 वाटी मोहरी आहे. त्याच्यानंतर 100 ग्रॅम ही मोहरीची डाळ आहे, हे पण ह्याच्यात घालून घेतली आणि मी हे दोन्ही पण थोडं हलकंसं असं भाजून घेतलं होतं. त्याच्यानंतर रामबंधू लोणचे मसाला मी इथे वापरते. हे छान असं सर्व एकत्र मिश्रण छान मिक्स करून घेतलं. ही चिनी मातीची भरणी आहे, स्वच्छ धुवून वाळवून पुसून घेतली, जेणेकरून आपलं लोणचं खराब नाही होणार. यामध्ये एक करून सगळं असं लोणचं मी याच्यात भरवून घेतलं. थोडंसं हलवून पॅक असं झाकण लावून ठेवलं. 2 दिवस छान मुरत ठेवलं. त्याच्यानंतर मी इथे तेल कडकडीत गरम करून थंड करून घेतलं. यामध्ये थोडीशी लवंग घालून घेतली. याने लोणच्याचा वास आणि टेस्ट दोन्ही खूप छान येतं. आता मी ते सर्व तेल याच्यात घालून घेतले. बघू शकताय तुम्ही कसं छान दिसायला लोणचं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.